नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकाच आयताकृती कापडापासून खूप सुंदर पोटलीची डिझाइन बघणार आहोत। तसं मी तुम्हाला पोटली बॅगचे वेगवेगळे प्रकार शिवून दाखवलेलेच आहेत। तर ही एक वेगळी पद्धत आहे आणि अगदीच सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉइंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी आपल्याला बघा फक्त एवढा एकच आयताकृती पीस लागणार आहे। आता हिची लांबी आणि रुंदी पण सांगते। हा मेन फॅब्रिक आहे आणि त्याचबरोबर अस्तरसाठी पण आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे। तुम्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे तो सेम कलरचा घेतला तरी चालेल, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं सेम कलर, त्यामुळे मी त्या अस्तरसाठी हा एक कपडा घेतलेला आहे। आता तर बघा, रुंदी आहे याची 9 इंच आणि लांबी आहे 30 इंच। ठीक आहे, तर 9 बाय 30 इंचाचा आपल्याला इथे एक पीस घ्यायचा आहे आणि जिकडनं हा मेन फॅब्रिक आहे ना त्याच्या राईट साईडनेच आपल्याला अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण बाजूने स्टिच करायची। कुठूनही तुम्ही थोडासा पार्ट ओपन ठेवा फक्त। तर एवढा पार्ट मी अंदाजे ओपन ठेवत आहे आणि पूर्ण बाजूने आपण स्टिच करून घेऊया। आता जिथून ओपन पार्ट ठेवला ना तिथूनच आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूया। तर मी इथे 2 ठिकाणी अगोदर टाचणी पण लावून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला बरं पडेल त्यासाठी। ठीक आहे, आणि खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो ही एक बॅग शिवण्याची, आणि एक नवीन पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर इथपर्यंत आल्याच्या नंतर इथे पण लॉकची टिप देऊन घेऊ आणि एक्स्ट्राचा जो कपडा असेल ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, चारही बाजूने मी एक्स्ट्राचा फॅब्रिक होता तो कट केला। आता जिथून आपण ओपन पार्ट ठेवला तिथून आपल्याला पलटी मारायचं आहे, पण त्या अगोदर आपल्याला हे चारही जे कॉर्नर आहेत ना ते छोटे छोटे कॉर्नरला कट देऊन घ्यायचं आणि या पद्धतीने हा पार्ट राईट साईडला टर्न करून घ्यायचा। व्यवस्थित त्याचे कॉर्नर आहेत ते पट्टीच्या मदतीने तुम्ही बाहेर काढून घेऊ शकता, कॉर्नर, कोपरे, कोने। ठीक आहे, आणि त्यानंतर हा जो ओपन पार्ट आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने क्लोज करायचा आहे आणि यावरती टिप मारायची आणि पूर्ण इथून तिथून आपण याच्यावरती दाबटीप देऊन घेऊया। तुम्ही हवं तर इस्त्री फिरून घेतली तरी पण चालेल। तर मी अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे। अगदी 10 ते 15 मिनिटामध्येच तुमची ही बॅग डिझाईन आहे ती शिवून तयार होणार आहे, इतकी सोपी पद्धत आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्ण याच्यावरती दाबटीप देऊन घेतलेली आहे। ठीक आहे, या पद्धतीने। आता त्यानंतर लांबीनुसार आपल्याला हा जो पार्ट आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि जिकडनं ओपन साईड आहे ना तिकडनं आपण 3 इंचावरती एक मार्क करून घेऊ आणि ही अशीच मार्किंग आपल्याला खालच्या साईडने पण करून घ्यायची आहे 3 इंचावरती। तर इकडनं पण मी ही मार्किंग करून घेतलेली आहे बघा। तर मी इथे तुम्हाला माप पण लिहून दाखवत आहे 3 इंच। ठीक आहे, तसं तर स्क्रीनवरती पण दिलं आणि व्हॉइसवर देऊन पण सांगितलेलं आहे। आता इकडनं बघा आपल्याला थोडं थोडं अर्धा इंच आहे ना ते असं कट करायचं आहे दोन्ही कडेला। बघा अंदाजेच मी इथे अर्धा इंच कट केलेलं आहे। आता ओपन केल्याच्या नंतर बघा आपण हे जे कट केलेलं आहे ना तर त्या दोन्ही कडा आपल्याला अशा फोल्ड करून स्टिच करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने। ठीक आहे, इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने जिथून आपण अर्धा इंच कट केला तो जो पार्ट आहे तो आपण अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे। ठीक आहे, तर दोन्ही साईडने कडा स्टिच झाल्या। आता त्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि इथून एक स्टिच करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने, आणि नंतर एक त्या दोन्हीच्या मधून एक। तर अगोदर ही टिप मारून घेते आणि बघा ह्याचा आहे ना आपल्याला इथं नाडी वावता येईल असा पार्ट आहे आणि ह्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि या पद्धतीने बरोबर सेंटरला एक लाईन ड्रॉ केली आणि इथे पण आपण एक टिप मारून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे नाडी वावण्यासाठी तुम्हाला मी इथे पेन्सिल घालून दाखवते। अशा पार्ट तयार झाले। आता इकडनं पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे, जशी आपण त्या साईडने केली सेम त्याच पद्धतीने। आणि इथे पण बघा मी इथे सेंटर काढून घेतला ह्या पार्टचा आणि इथे अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। आता दोन्ही साईडने आपल्याला या पद्धतीने स्टिचिंग करून झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आणि या दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि बरोबर आपण जिथे अर्धा इंच कट केले होतं ना तिथून आपली बरोबर शिलाई येते, त्यामुळे ती कटिंग पण आपली आतमध्येच जाते, दिसत नाही कोणतीच बाहेरून। आता त्यानंतर बॉटमच्या साईडने आपल्याला इकडनं 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे, जिकडनं फोल्ड आहे बघा बॉटमची साईड त्या साईडने। ठीक आहे, मार्क केलं। आता खालच्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने 3 इंचावरती मार्किंग करून घेऊ। तुम्हाला मी स्क्रीनवरती पण माप दिलं आणि व्हॉइसवर देऊन पण सांगितलेलं आहे। आता जशी आपण मार्किंग केली ना तशीच आपल्याला ही घडी आहे ती फोल्ड घडी करून घ्यायची आहे बॉटमच्या साईडने आणि ह्या दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि यावरती मी परत डबल टिप आपण देऊन घेणार आहे। तर या पद्धतीने डबल टिप आपण देऊन घेतल्या। आता हा पार्ट आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि बघा बॉटमच्या साईडने ते कशा पद्धतीने दिसत आहे।
ते जे आपण 3 इंच फोल्ड केलेलं होतं ना, तर तो बॉटमचा बेस आपला असा दिसणार आहे. आता जिथं आपली ही फोल्ड घडी येते ना, तिथे आपण एक मार्किंग करून घेऊ, म्हणजे आपल्याला यावरतीच स्टिच करायला सोपं पडेल. ठीक आहे. आणि जशी मार्किंग केली ना, त्यावरतीच आपण स्टिचिंग पण करून घेऊया पूर्ण राऊंडमध्ये. आणि ही एक युनिक आणि एकदमच सोपी पद्धत आहे. तुम्ही बॅगसाठी पण असा बेस आहे तो स्टिच करू शकता. मी ही तुम्हाला पोटलीची डिझाईन दाखवली आहे वेगळ्या पद्धतीची. तर या पद्धतीने बेस आपला स्टिच झाला. आता हे बेसचं माप किती राहिलं आहे ना शिवून ते दाखवते मोजून. तर बघा 3 इंचचा बेस आपला इथे तयार झालेला आहे बॉटमचा. ठीक आहे. आणि या पद्धतीने बघा माझा केवढा हात जातो, एवढ्या मोठ्या साईजची आपली ही पोटलीची डिझाईन तयार झाली आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे नाडी वाहून घ्यायची. तर मी इथे रेडीमेडच नाडी घेतलेली आहे. तुम्ही कापडाची बनवली तरी पण चालेल. तर गोल्डन कलरचीच नाडी घेतलेली आहे मी आणि 2 नाड्या लागणार आहेत आपल्याला. ठीक आहे. तर दोन्हींचं मेजरमेंट सेम आहे. या पद्धतीने आपल्याला त्या वाहून घ्यायच्या आहेत. तर सेफ्टी पिनच्या मदतीने मी ही नाडी आहे ती वाहून घेत आहे. आणि अगोदर शिवलेल्या तुम्ही पोटली बॅग नसेल बघितले ना, तर त्याची पण लिंक मी तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. तर या पद्धतीने ही नाडी ववली. आता नाडीमध्ये जाऊ नये म्हणून आपण इथे एक तात्पुरती गाठ बांधून घेत आहोत, कारण की नंतर आपल्याला लटकन तर बनवायचेच आहे. आता ही नाडी वावताना मी ना दोन्ही एकाच साईडने बाहेर येतील या नाड्या अशीच ववली होती. त्याच्यानंतर मग मी परत उसवून म्हणजे काढून परत वाहून घेतली. आता माझे ते लक्षात नाही आलं, पण जेव्हा मी लटकन बनवायला घेतले ना तेव्हा माझे ते लक्षात आलं. आता लटकन बनवण्यासाठी बघा मी इथे दुसरा कलरचा कपडा घेतला आहे, कारण की तोच कलर माझ्याकडे अवेलेबल नव्हता राहिला त्यामुळे. आणि बांगडीच्या मापाचं इथे आपल्याला हे सर्कल आहे ते ड्रॉ करायचं आहे. 2 इंची राईट साईड समोरासमोर आहे कापडाची आणि रॉंग साईड वरतून आहे. आणि जसं राऊंड मार्क केला त्यावरतीच आपण ही स्टिचिंग आहे ती करून घेत आहोत आणि कडेकडेने कटिंग करून घेतली. आता त्यानंतर आपल्याला हा जो सर्कल आहे तो असा फोल्ड करायचा आणि इथून हाफ सर्कलची कटिंग करायची. आणि बघा राईट साईडला टर्न केल्याच्यानंतर ते या पद्धतीने आपला लटकनचा पार्ट तयार झाला. आता या ज्या 2 नाड्या आहेत ना, त्या म्हणजे दोन्ही बाजू एकाच नाडीचे 2 पार्ट बाहेर आले ते दोन्ही सोबतच पकडायचे आणि अशा पद्धतीने ही लटकन आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने यावरती मी भरपूर अशा टिपा देऊन घेतल्या आणि राईट साईडला टर्न केल्यावर बघा ते या पद्धतीने दिसत आहे. आत्ता माझ्या लक्षात आलं की ह्या दोन्ही नाड्या एकाच साईडला आलेल्या आहेत, म्हणून मी ही जी 1 नंबर ववलेली नाडी होती ना ती काढून घेतली आणि परत ती इकडच्या साईडने ववायला सुरुवात केली, म्हणजे तिचे दोन्ही पार्ट ह्याच साईडने बाहेर येतील. ते माझं जेव्हा ओवत होते तेव्हा लक्षात नाही आलं, जेव्हा लटकन बनवायला लागले तेव्हा लक्षात आलं ते. ठीक आहे. तर या पद्धतीने ही नाडी पण मी परत वाहून घेतली. आता इकडच्या साईडने पण तो अर्धा जो सर्कल होता तो राईट साईडला टर्न करू आणि इकडनं पण आपण हे लटकन आहे ते तयार करून घेऊया. खूप सोपं आहे हे लटकन बनवणं. ठीक आहे. तर या पद्धतीने इकडच्या साईडने पण आपण हे लटकन आहे ते स्टिच केलं आणि फायनली आपली ही पोटली बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे. तर फायनली 2ही लटकन आपले बनून तयार झाले आणि खूप सुंदर अशी आपली ही पोटली बॅग बनून तयार झाली आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान पण ठेवून दाखवते. तुम्ही कोणतंही सामान आहे ते तुमचं याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. तर बघा मी याच्यामध्ये काही गॉगल ठेवून दाखवत आहे. माझ्या जे जे हाताशी येत आहे ना ते सामान मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळावं की याच्यामध्ये किती सारं सामान तुमचं बसेल. तर बघा काही नेल पेंटच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत मी याच्यामध्ये. त्याचबरोबर माझ्या जे जे हाताशी येत आहे ती बरणी वगैरे ती याच्यामध्ये तुम्हाला ठेवून दाखवली, म्हणजे तुम्हाला हा पोटली बॅगमध्ये किती बसेल सामान ते कळेल. आणि बघा या पद्धतीने आपले खूप सारं इथे याच्यामध्ये सामान बसतं, कारण की मोठी साईज झालेली आहे ती. आणि बॉटम पण बघा तिचा या पद्धतीने आहे. एक युनिक आणि एक वेगळी पद्धतीची पोटली बॅग मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि शिवून तयार माप किती राहिलं ना ते पण मी तुम्हाला इथे मोजून दाखवलं आणि स्क्रीनवरती पण माप दिलेलं आहे. आणि तुम्हाला पण अशा पद्धतीची पोटली बॅग बनवायची असेल तर तुम्ही व्हिडिओ बघून बनवू शकता आणि घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता.